नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आजकाल रस्त्यानं चालताना इलेक्ट्रिक वाहनांची अनेकांना भीती वाटते, कारण त्यांचा कुठलाच आवाज येत नाही। अशातच अपघात होण्याची शक्यता देखील वाढते। तर देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्यानं वाढत असतानाच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। पादाचारी आणि इतर रस्ते वापरकर्त्यांची सुरक्षितता पाहता मंत्रालयानं ध्वनिक वाहन अलर्टिंग सिस्टम अनिवार्य करण्याचा मसुदा आणि त्याची अधिसूचना जारी केली आहे। रस्ते सुरक्षेला जागतिक पातळीवरती नेण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल मानलं जाते। पारंपरिक इंधन वाहनांच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रिक वाहनं चालताना अत्यंत शांत असतात किंवा शून्य आवाज करतात, आणि ही शांतता त्यांना रस्त्यावरचा एक प्रकारचा अदृश्य धोकाही बनवतं। तर त्यासाठीच आता AVAS म्हणजेच ऑस्टिक व्हेकल अलार्मिंग सिस्टम हे एक नवीन उपकरण विकसित करण्यात आले, जे इलेक्ट्रॉनिक किंवा हायब्रिड वेगानं कमी वाहन चालवत असताना कृत्रिम आवाज निर्माण करतं। या कृत्रिम आवाजाचा मुख्य उद्देश हा पादाचारी, विशेषतः नेत्रहीन आणि वृद्ध लोकांना रस्त्यावरती वाहनाच्या उपस्थितीबद्दल वेळीच सावध करणं आणि अपघात टाळणं हा आहे। मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हा नियम देशभरामध्ये 2 टप्प्यात लागू केला जाईल। पहिला टप्पा 1 ऑक्टोबर 2026 या तारखेपासून बाजारात लॉन्च होणाऱ्या सर्व नवीन इलेक्ट्रिक वाहनांच्या मॉडेल्समध्ये AVAS ही प्रणाली बसवणं अनिवार्य असेल। तर दुसरा टप्पा 1 ऑक्टोबर 2027 पासून लागू होईल। हा नियम सध्याच्या मॉडेल्सलाही लागू केला जाईल। यामध्ये M श्रेणी म्हणजेच काय की कार, बसेस, त्यानंतर N श्रेणी म्हणजेच माल वाहतूक किंवा इलेक्ट्रिक ट्रक, यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना AVAS हे सिस्टम बसवणं आवश्यक आहे। ही प्रणाली IAS 173 या मानांकाशी सुसंगत आणि अनिवार्य आहे। या निर्णयामुळे भारत आता इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षा मानांकामध्ये अमेरिका, जपान आणि युरोपीय संघ यांच्यासारख्या विकसित राष्ट्रांच्या पंक्तीमध्ये सामील होईल। या अनेक देशांमध्ये AVAS हे सिस्टम यापूर्वीच कायदेशीररित्या अनिवार्य करण्यात आले। रस्ते अपघात कमी करण्याच्या दृष्टीनं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा हा प्रस्ताव अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता इलेक्ट्रिक वाहनं देखील आवाज करणार आहेत। त्यामुळे रस्त्यावरती तुम्हाला चालताना एखादी गाडी शेजारून गेली तर ती समजेल तरी। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।